नमस्कार. आता आपण बघूया की भाजणीपासून खिशी घेऊन कशी चकली बनवायची, ती पण एकदम कुरकुरीत क्रिस्पी. आणि याची भाजणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलला पोस्ट केला आहे, प्लीज बघून घ्या. जेवढं भाजणीचं प्रमाण आहे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जसं माझं अर्ध पातेलं भाजणी असेल तर अर्ध पातेलं पाणी घ्यायचं आहे. 2 वाट्या भाजणी असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे मी तेल टाकलं आहे, साधारण 3 मोठे चमचे ओवा टाकला आहे, 4 मोठे चमचे तीळ टाकले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता त्यामध्ये 2 चमचे साधारण हळद टाकली आहे मी आणि 3 चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे. तर तुम्हाला हे प्रमाण कमी जास्त करता येतं तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार. ठीक आहे. आता हे मस्त मिक्स करायचं आहे. थोडीशी उकळी फुटून द्यायची आहे याला. उकळी फुटली की गॅस थोडासा कमी करून आपल्याला हळूहळू आपले भाजणीचं पीठ टाकायचं आहे. आणि ते पीठ पूर्ण एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकून आपल्याला हे हलवायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून गठुळ्या बनणार नाही त्याच्या. तर हे व्यवस्थित हलवलं की हळूहळू परत आपल्याला आपलं पीठ टाकायचं आहे. पूर्ण एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली पातेल्याला चिटकणार पण नाही आणि तुमच्या गठुळ्या पण होणार नाही. आता हे छान मिक्स झालं आहे. यावर आता मी झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर होऊ देणार आहे, शिजू देणार आहे. साधारण 10 ते 15 मिनिट नंतर चेक करायचे आहे आपल्याला. भाजणी मस्त शिजली आहे. आता ही परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. छान व्यवस्थित मिक्स झालं की एका परातीत हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. हळूहळू गरम आहे त्यामुळे व्यवस्थित जपून हळूहळू काढून घ्या. आता मी एका वाटीने त्याच्या गठुळ्या अशा फोडून घेते आहे. गरम आहे त्यामुळे मी हाताने नाही काढू शकणार, त्यामुळे वाटी किंवा तुम्ही तांब्या काही घेऊ शकता आणि असं दाबून दाबून त्याच्या थोड्याशा गठुळ्या असेल तर त्या मस्त फोडून घ्यायच्या आहे. आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे, म्हणजे गरम गरम नाही मळायचं आपल्याला, थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे. आणि तुम्हाला मळता नसेल येत, म्हणजे चटका बसत असेल तर थोडंसं गार पाणी हाताला लावून मग मळायचं आहे. शक्यतो कोमट होऊ दिलं तरी चालतं हे पीठ, असं काही नाही की आपल्याला गरम गरमच मळायचं आहे. मस्त छान असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ. एकदम सॉफ्ट पीठ झालं आहे, जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, करडईचं तेल यूज करते मी तळण्यासाठी. चकलीचा सोऱ्या घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल लावून मस्त पीठ त्यामध्ये टाकायचं आहे सॉफ्ट करून आणि मस्त अशी छान चकली करून घ्यायची आहे. सगळ्यात आवडीचं काम म्हणजे सोऱ्यातनं अशी चकली बनवणे. आता तेल तापलं की गॅस थोडा कमी करायचा आहे आणि चकली त्यामध्ये टाकायची आहे. यासाठी तेल जास्त पण कडक तळलेलं गरम नको आणि कमी पण नको, मीडियम पाहिजे आपल्याला. तर मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहे. मध्ये मध्ये तुम्ही गॅस थोडा कमी जास्त केला तरी चालेल, पण मग जास्त फुल गॅसवर आपल्याला तळायची नाही आहे चकली, मीडियम कमी गॅसवरच तळायची आहे. छान मस्त अशी उलटी करून घ्यायची, जशी लागता मस्त तळून घ्यायची खरपूस. आणि ही आपली चकली रेडी आहे. छान निथळून एका पेपरवर काढून घ्यायची आहे. आपली छान कुरकुरीत अशी भाजणीची चकली खिशी घेऊन तयार आहे. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.